नमस्कार सर्वांना. सकाळचे वाजले आहेत 8:30 आणि मी आली आहे कोल्हापूरच्या फिश मार्केटमध्ये. तर बघा, हे आहे आमचं कोल्हापूरचं फिश मार्केट. इथं सकाळी सकाळी ताजा मासे तुम्हाला मिळतील. तर बघा, इथे आहे कोळंबी, त्याच्यानंतर सुरमई आहे, बोंबील मासा आहे, त्याच्यानंतर अजून बांगडा आहे आणि या सर्वांमध्ये माझा तर फेवरेट आहे तो म्हणजे कोळंबी. कोळंबी मला खूप जास्त आवडतात आणि इथे पॉम्पलेट देखील आहे. तर आज तर मी हे सर्व घेण्यासाठी नाही आलेली, पण तरी एक छोटीशी टूर होईल म्हणून मी तुम्हाला हे मार्केट दाखवते आहे. तर सकाळी सकाळी अशी ते गर्दी जमलेली असते. सर्व लोक मासे घेण्यासाठी येतात, छान ताजे ताजे मासे घेतात. आणि आम्हाला कोल्हापूरला कसं मालवण जवळ असल्यामुळे मासे ताजे मिळतात. तर मी आले होते खेकडा घेण्यासाठी. तर बघा, ताजे ताजे खेकडे देखील इथं आहेत आणि कसे छान खेकडे इथे वाटे करून देतात आणि तोडून देखील देतात. तर मी एक वाटा घेतला होता, तो मला पडला 350 रुपयाला. तर यामध्ये 7 खेकडे मला आले. तर मी बनवणार होते खेकड्यांचा रस्सा. तर मी घेतले खेकडे घेऊन घरी जातच होते, तर मध्येच नाकाबंदी होती. का तर कोणी पॉलिटिशियन आलं होतं सकाळी सकाळी आणि त्यामुळे सर्व गाड्या थांबवल्या होत्या. तर आम्ही देखील थांबलो होतो आणि थोड्या वेळातच तो ताफा आला. तर हे सर्व बघायला आम्हाला खूप आवडतं. तर आम्ही देखील थांबलो होतो आणि छान असं सर्व गाड्या एका लाईनीत जात होत्या आणि हे दृश्य आम्ही एन्जॉय करत होतो. मजा येते ना हे सगळं बघायला. माझ्या मुलाला तर खूप जास्त आवडतं. हे सगळं झाल्यावर मी घरी आले आणि बघा अर्णवची रिॲक्शन. तो तर हे सर्व बघून खूपच घाबरला, कारण त्याला क्रॅबची खूप जास्त भीती वाटते. तर तो म्हणत होता, काय घेऊन आलीस तू? आणि मग घरी आल्यानंतर मी पूर्ण क्रॅब स्वच्छ केला आणि अर्णव बघा कसा हळूच लांबून बघतोय, घाबरून कोपऱ्यातून. घाबरतो तो खूप. म्हणून त्यानंतर मी मस्त वाटण बनवलं आणि ते मसाला भाजून घेतला. त्याच्यानंतर क्रॅब जे होते त्यांना ठेचून घेतलं थोडंसं आणि हा मसाला छान तळून घेतला. आणि त्यामध्ये आता मी टाकले आहेत क्रॅब्स, सर्व फोडलेले क्रॅब्स. आणि मग त्याला मस्त मिक्स करून मी घेतलं. असं छान प्रकारे सर्व मसाला त्या क्रॅब्सला लागला, जेणेकरून एकदम जेव्हा क्रॅब खाणार तेव्हा एकदम टेस्टी होईल. बघा किती छान क्रॅब करी तयार होत आहे. तर मग हे चांगलं शिजलं, मसाला त्यामध्ये मिक्स झाला आणि छान असं शिजल्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं. थोड्याच वेळात त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि बघा कसा माझा रस्सा खेकड्याचा तयार झाला आहे. एकदम टेस्टी झाला होता आणि खूप छान असा तो रस्सा झाला, तिखट. आणि क्रॅब हे खूप औषधी असतं. ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे हे हाडांसाठी, आपल्या शरीरासाठी अतिशय चांगलं असतं. तर क्रॅब करी, खेकड्याचा रस्सा मस्तपैकी तयार झाला आणि तो मी वाढला. तर बघा कसा दिसतोय, अतिशय छान, चविष्ट आणि मस्तपैकी. चला या तुम्ही पण एन्जॉय करायला. मग चॅनलला सबस्क्राईब करा.